राहुल, आपण पाहतोय आजकाल अल्पवयीन मुलं हे सोशल मीडियाच्या आहारी जातात, अनेक विचित्र अशा घटना देखील घडत असतात। या सगळ्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियातील सरकारचा खरं तर एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा निर्णय म्हणावा। नेमका काय निर्णय आहे आणि नेमकं काय या विधेयकामध्ये आहे? एक तर या विषयावरती कम्युनिस्ट आणि लोकशाहीवादी अशी दोन्ही राष्ट्र हे एकत्रित आल्याचं पाहायला मिळते। कारण अशा पद्धतीची चर्चा सर्वात सुरुवातीला सुरू झाली ती चीनमध्ये। शी जिनपिंग यांनी 1.5 वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेबरोबरच तिथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियाच्या वापरासंदर्भामध्ये काही नियम करावे आणि आठवड्यातला एकच दिवस शुक्रवार असावा अशा पद्धतीचं विधेयक आणलं होतं। पण तेव्हा ते कम्युनिस्ट देश आहे, तिथल्या कम्युनिस्ट राष्ट्रात हे होऊ शकतं अशा पद्धतीची चर्चा होती। त्या पाठोपाठ युके मध्ये ह्या पद्धतीची चर्चा गतवर्षी सुरू झाली आणि फ्रान्समध्ये पण होती। पण ऑस्ट्रेलियानं एक पाऊल पुढे टाकले। त्यांच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा मंजूर झालेला आहे। कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहामध्ये कायदा मंजूर होत असताना ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, फेसबुक असेल, एक्स असेल, स्नॅपचॅट असेल, टिकटॉक असेल, ह्या सगळ्याच सोशल मीडियावरती 16 वर्ष वयाच्या आतील मुलांना प्रवेशच बंदी घालण्यात आलेली आहे। आणि ह्या संदर्भात 1 वर्षाचा कालावधी यासाठी दिलाय की 1 वर्षाच्या काळामध्ये कंपन्यांनी ह्या संदर्भातली व्यवस्था करावी आणि 1 वर्षानंतर मात्र जर अशा पद्धतीचं उल्लंघन झालं तर $33 मिलियन एवढ्या दंडाची तरतूद या कंपन्यांसाठी करण्यात आलेली आहे। आता याच्यासाठी कारण काय दिलेली आहेत तर मुख्यत्वे जे मुलांच्या वर्तनातले बदल आहेत ते बदल, त्यांची होणारी चिडचिड, त्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि त्यांच्या झोपांच्या वेळेमध्ये झालेले बदल ह्यावरती सभागृहामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली आणि दोन्ही सभागृहातले जे सभासद आहेत त्यांचं एकमत झाल्यानंतरच काही विरोधी मतं आहेतच निश्चितपणे हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे। तिथे सुद्धा बाल हक्क संदर्भात जागरूक असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत। ते प्रश्न आहेत ते म्हणजे यामुळं मुलांच्या हक्कावरती गदा येते आहे, माहिती संकलित करण्याच्या मुलांच्या अधिकारावरती गदा येते आहे किंवा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुलांना मोठा अडथळा या निमित्ताने ह्या अशा पद्धतीच्या कायद्याचा होईल अशा पद्धतीचा भाग सध्या चर्चेत असला तरी ऑस्ट्रेलिया आता हा पहिला देश झालेला आहे की ज्यांनी जगाच्या पटलावरती लोकशाहीवादी देश की ज्यांनी अशा पद्धतीचा कायदा करून त्याला मंजुरी दिली। भारतामध्ये सुद्धा अधूनमधून या संदर्भामध्ये चर्चा होत असते, परंतु ती चर्चा कायदा करण्याच्या पातळीवरती गेलेली नाही। भारतातल्या बहुतांश पालकांचं मत हे ऑस्ट्रेलियातल्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांचं जसं असेल तशाच पद्धतीचं असू शकतं। त्यामुळे आता भारतात सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होईल। कित्येक उदाहरणं मी ज्या पुण्यात आता बसलेले तिथून सुद्धा अनेक अशी उदाहरणं आपण सांगू शकतो की ज्याच्यात सोशल मीडिया आणि व्हिडिओ गेमिंगचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, ज्या दुर्दैवाने मुलांनी आत्महत्या सुद्धा केली। निश्चितच, त्यामुळे आता भारतातही असा कायदा काही होतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।